मी चाललोय अलिबागला आणि आम्ही पोचलोय कळंबोलीला. त्यानिमित्ताने जुना वडका नाका बघायला मिळाला. थोडी गाडी 70च्या पुढे गेली ना तर थंडी वाजायला सुरुवात. आम्ही ठरवलंय किहीम बीचवर जायचं. गणपती बाप्पा मोरया. सकाळचे 6:05 झाली आहेत आणि मी निघालो एका राईडला. गुड मॉर्निंग मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. मी तुषार पिळणकर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी निघालोय एका ब्रेकफास्ट राईडला. थोडीशी लांब होणार आहे. मी चाललोय अलिबागला. मी आणि माझ्यासोबत आहे राल्फ. तर तुम्ही मला माझ्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. तर प्लॅन खूप सोपा आहे. इथून सरळ सरळ जायचं मुंबई गोवा हायवेने अलिबागला आणि तिकडे थोडंसं टाईम स्पेंड करायचं बीचवर आणि लगेचच एम फेरीने गाडी बोटीमध्ये टाकायची आणि रिटर्न मुंबई. एवढा सिम्पल प्लॅन आहे, बाकी काहीच. तर चला माझ्यासोबत तुम्ही पण अलिबागला. आणि तुम्हाला ही जर्नी कशी वाटते याबद्दल मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि जर तुम्ही मागचा ब्लॉग बघितला नसेल तर मी त्याची लिंक देतो, तर जाऊन नक्की बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा आला मानखुर्दचा लेफ्ट टर्न. घड्याळात 6:30 वाजले तरी अजून किती काळोख आहे बघा. आणि क्लायमेट तर एवढं प्लेझंट आहे ना. बेस्ट टाईम आहे राईडसाठी. एकदम एक्स्ट्रीम लेवलचं थंड नाही आहे, पण मुंबईकरांना एवढं थंड मिळालं ना तरी पण खूप बरं वाटतं. काळोख आहे तर रालकडे तर इंटरकॉम नाही आहे, तर मी माझी ही येल्लोवाली लाईट ऑन ठेवतो जेणेकरून त्याला लांबून लक्षात येईल माझी गाडी. कारण काळोखामध्ये कळत नाही तो माझ्या मागूनच चालतोय तसा. पण एक लक्षात येण्यासाठी म्हणून मी एक लाईट ऑन केली आहे. आता कॅमेरामध्ये दिसत असेल का नाही मला खरंच नाही माहीत, पण मलाच डोळ्यांनी केवढं अंधुक असं आहे ना, सूर्याची किरणं दिसत आहेत. म्हणजे आकाश लालसर होताना दिसतंय. आपल्याला जर विजिबिलिटी चांगली असेल तर खूप चांगला सनराईज बघायला मिळणार आहे. आता मी नेरूळला पोचलोय. सकाळचे 6:35 झालेत गाडीच्या घड्याळाप्रमाणे. पण तू बघा की किती ट्रॅफिक आहे, म्हणजे किती गाड्या आहेत रोडवर ह्या टायमिंगला सुद्धा. ट्रक ट्रॅफिक तर खूपच आहे. हायवे आहे मान्य आहे, पण एवढ्या सकाळी पण म्हणजे एवढी लोक बाहेर पडतात हे बोलायचं आहे मला. पागोडा बघा कसा दिसतोय लाईटमध्ये, मस्त वाटतोय. आता तो लाल कलर अजून चढत चाललाय ढगांवर. कॅमेरा किती जस्टिस करेल माहित नाही, पण खूप सुंदर दृश्य आहे. तर रालसाठी थांबलेलो. रालला पेट्रोल भरायचं होतं गाडीत आणि आम्ही पोचलोय कळंबोलीला. कळंबोली सर्कल. रालची वाट बघता बघता उजेड झाला पूर्ण. ती गाडी जर तुम्हाला माहिती असेल तर ट्रायम रॉकेट आहे आय थिंक. मला पण एक्झॅक्ट नाही माहीत, पण तीच असणार. इंजिन बघा. रॉकेट सारखाच चाललाय तो. फॉग कॅमेरामध्ये कॅप्चर होणार आहे की नाही माहित नाही, पण खूपच फॉग आहे रोडवर. क्लायमेट तर एवढं थंड झालंय, मुंबईच्या बाहेर येतोय तशी थंडी वाढत चालली आहे.
एअरपोर्टचं काम केवढं झालं बघूया. चालू आहे. किती वेगळ्या वेगळ्या शेड्स आल्या. सरळ गेलो तर मी जाणार लोणावळा पुणे त्या रस्त्याला. आता इथून मला लेफ्ट घ्यायचं आहे कारण मला जायचं आहे अलिबागला. तर मला ओल्ड मुंबई गोवा हायवे घ्यायचा आहे. ह्या राईट साईडच्या बिल्डिंग तर मी खूप आधीपासून बघतोय आणि हे लेफ्ट साईडच्या नवीन झाल्या. साई वर्ल्ड सिटी इथे बघा सगळे बंडर्स आहेत. स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे. आयफेल टॉवर बनवलंय. हे काय आहे मला नाही माहित. तर पळसपे फाटा येईल तिथून राईट. खूप भूक लागते. मी राल्फला पण बोललो काहीतरी खाऊया. तर तुम्ही माझे व्लॉग रोज म्हणजे कंटिन्यू व्लॉग बघता तर तुम्हाला माहिती असेल मी राल्फ, त्यानंतर सुकेश, हार्दिक होता. आम्ही इकडे एका हॉटेलमध्ये आलेलो नाश्ता करायला. म्हणजे आम्ही आलेलो असंच ब्रेकफास्ट राईडला. त्यानंतर आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलेलो. तर तिथेच जायचा विचार करतोय मी. हा मी थोडा शॉर्टकट घेतला. ॲक्च्युली फिरून यावं लागतं. हा सुरू झाला आपला मुंबई गोवा हायवे. खूप थंडी आहे इथे. जसं पनवेल क्रॉस केलं आहे मुंबई गोवा हायवेला लागलो आहे. थोडी गाडी 70च्या पुढे गेली ना का थंडी वाजायला सुरुवात आहे. तरी मी सगळं घातलं आहे. जॅकेट, ग्लव्स, रायडिंग पॅन्ट, शूज. तरी पण मला थंडी जाणवते. मी फायनली आलो आहे म्हणजे पोचलो आहे त्या रेस्टॉरंटला. इथे नाश्ता करून मग आम्ही पुढे निघू. थोडं ऊन पण येईल बाहेर अशी अपेक्षा आहे आणि थोडी थंडी कमी पण वाजेल. थंडी वाजली काय? एक नर्सरी पण आहे. खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारची झाडं आहेत. चला नाश्ता करून झालाय तर निघूया पुढच्या प्रवासाला. व्हेरी गुड प्लेस. आता निघालो आहे तर आपल्याला इथे यू टर्न करावं लागेल. आता नॉनस्टॉप आम्ही ठरवलंय किहीम बीचवर जायचं कारण तिथून मांडवाची जी जेटी आहे तिथून जवळ आहे. मी मांडवा जेटीपासून जवळ बीच किहीम बीच.
तर जाऊ बीचवर थोडंसं टाइमपास म्हणून. आणि 11:15 वाजताची आमची फेरी आहे M2Mची, जी मांडवावरून येणार मुंबईला. 11:15ची फेरी 12:15, 1 तासाचा पिरियड असतो तिचा. चला आता माझी जर्नी निघाली आहे किहीम बीचकडे. 1-1.25 तास लागेल गुगल मॅपच्या हिशोबाने. खूप बायकर्स पण दिसत आहेत आज रोडवर. या कदाचित अलिबागला जाणारेच असावे. हा हा हा, हे धुकं दिसतंय का तुम्हाला? तर घड्याळात वाजलेत 9 आणि बऱ्यापैकी ऊन बाहेर आलंय, त्यामुळे थंडी थोडी कमी झाली आहे. तो डिसिजन खूप चांगला होता की आम्ही तिथेच थांबलो नाश्ता करायला, चहा पण पियालो, थोडी थंडी कूल झाली. पण एक गोष्ट झाली की रोडवर अजून रहदारी वाढली आहे गाड्यांची. पण ठीक आहे, आज संडे आहे, त्या हिशोबाने सुट्टीच्या दिवसाच्या हिशोबाने बरेचशी लोक ट्रॅव्हल करत आहेत आणि लॉंग विकेंड आहे हा. उद्या पण सुट्टी आहे लोकांना, कदाचित त्यामुळे पण नसतील गाड्या. आता वडखळ येईल मला वाटतं लगेच. आमची राईड पण एकदम स्मूथ चालू आहे, कुठे घाई नाही. माझ्या मागेच आहे, एकदम आरामात चाललो आहे आम्ही. आणि आम्ही रस्ता चुकलोय म्हणजे जो ब्रिज नाही घ्यायला हवा होता तो ब्रिज घेतलाय आणि वडखळचा राईट टर्न मिस केलाय. आता पुढून यू टर्न करून मागे जायला पाहिजे. चला आराम, या ब्रिज खालून यू टर्न मिळेल. ब्रिज खालून नको, इथेच आहे. त्यानिमित्ताने जुना वडखळ नाका बघायला मिळाला, कारण ह्या बाजूने येणं तर कधी झालंच नाही. हॉटेल उपकार, हॉटेल गंधर्व, हे हॉटेल्स खूप असे आठवणींमध्ये आहेत. आम्ही कायम गावी जाताना याच मार्गे जायचो गाडीने, आणि वडखळला आमचा पहिला स्टॉप असायचा. वडखळचा लेफ्ट घेतला की ते हॉटेल्स आहेत लागलेले, तिकडे चहा नाश्ता करायचा, मग पुढे प्रवास सुरू. तर हा रस्ता सरळ अलिबागसाठी जाणार. आपल्याला प्रॉपर अलिबागमध्ये तर नाही जायचं आहे, आपल्याला आधीच जायचं आहे. अलिबाग जवळ आलंय कळायला लागले आता, कारण असं रस्त्याच्या बाजूबाजूने मच्छी दिसायला लागली आहे, लोक मच्छी विकतायत. मुलं सगळे हाय करतात. आता इथून राईड घ्यायचं आहे, जर अलिबागला जायचं असेल तर सरळ जावं लागतं. हा एक शॉर्टकट आहे, तिथून पण जाऊन पुन्हा राईट मारून इथेच यावं लागतं, पण हा एक थोडा प्रमाणात शॉर्टकट आहे. रेस लागली आहे बैलगाडीसोबत. भागो भागो भागो, 30च्या स्पीडने पळत आहेत. आता किहीम बीच इथून राहिलंय 6 मिनटं फक्त, 6 मिनिट्स. आता हा तो अलिबागवाला रस्ता आहे, म्हणजे लेफ्टला गेलो तो अलिबागवरून हा रस्ता सरळ जातो मांडवा जेटीला. तर आता इथून आपण राईड घेणार, ते मला वाटतं चोंडी असणार. किहीम बीच इथून अगदी 5 मिनिटावरच असेल, आणि हे तळं दिसले इथे म्हणून थांबलोय. बघतोय सगळे कमळ आहेत, व्हाईट कलरचे, पिंक कलरचे, मस्त वाटतंय बघायला. असं बीचकडे आलो असं जाणवायला लागलं, काय दिसला समुद्र. प्रत्येक बीचकडे जाताना असं वाटतंच. येस, हिअर इट इज.
पार्किंग शोधूया, व्यवस्थित पार्क करून जाऊया. आणि फायनली बीचवर पोचलोय. 9:53 म्हणजे अजून इथे अर्धा तास स्पेंड करू शकतो आपण. 10:30ला इथून निघू, मग जाऊ जेटीला. मी फायनली बीचवर आलो आहे. तो बरे होते. चला आता वेळ झाली आहे बाय बाय बोलायची या बीचला. खूप पब्लिक आहे तरी. आणि आता जाऊया मांडवा जेटीवर, कारण तिथून M2M फेरीजने मी निघणार आहे घरी. 11 झाले तरी पण निघता निघता बाय बाय किहिम बीच. चलो. हे जे मार्केट आहे हे चोंडी म्हणून या गावाचं नाव आहे, त्याचं मार्केट आहे. इथून आता लेफ्ट घ्यायचं आहे मांडवा जेटीसाठी मला. चला, यांना सापडला बकरा विदाउट हेल्मेट. आणि हे पोचलोय ऑलमोस्ट जेटीजवळ. M2Mची फेरी तर दिसते मला, उभी आहे. काल बुकिंग केलेली, त्याचा इथून बोर्डिंग पास घ्यायचा होता. बोर्डिंग पास घेतला तर निघतोय. चाल, बाहेर थांबून एक फोटो काढायला मिळाला तर बघूया. हा मला नाही वाटत इथे थांबायला देतील फोटो काढायला. बघू, मिळाला चान्स. इथे माझी गाडी लावली आहे आणि इथे राल्फची. फेरी सुटली आहे 15 अलिबाग टू मुंबई. घड्याळात वाजलेत 11:26. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. माझा ब्लॉग मी संपवतोय. या M2M फेरीमधून आता मी मुंबईला पोहोचायला आलो. सकाळी मी निघालो होतो घाटकोपरमधून बाईकवरून, मी आणि माझा मित्र राल्फ.
आम्ही पूर्ण राईड करत करत पनवेलपासून आपला ओल्ड मुंबई गोवा हायवे करून आम्ही अलिबाग करून किहीम बीच, त्यानंतर किहीम बीचला थोडा टाइमपास केला आणि नंतर तिथून M2M फेरीज पकडली मांडवा जेटीवरून आणि आता पोचायला आलोय मुंबई जेटीला भाऊच्या धक्क्यावर. तर हा ब्लॉग मी इथेच संपवतो M2M फेरीजमधून. तर काही करता तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि काही सजेशन असेल तर नक्की कमेंट करा. आणि काही क्वेश्चन असेल तर मला तुम्ही विचारू शकता कमेंटवर, नाही तर माझा इन्स्टा ID मी देईन, त्यावर तुम्ही मला DM करा. चला, बाय 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 बाय.